कशासाठी कार्यशाळा होते काय सांगा? सर्वप्रथम मी आज मला जसं समजते की महाराष्ट्रामध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी या 3 पक्षांची महायुती मला वाटते साहेब कोल्हापुरातच झाले. त्यामुळं सगळ्याच कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो, सर्व नेत्यांचं अभिनंदन करतो. निवडणुकीची सुरुवात झालेली आहे. विरोधी पक्ष हे टीका करण्याशिवाय दुसरं काय करत नाही. पण आमचं काम एवढं मोठं आहे महायुतीचं, जे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणातल्या योजना असतील. कोल्हापूर शहर पातळीवर होणारं काम असेल, ते एवढं मोठं काम आहे, ते लोकांच्यापर्यंत घेऊन जाणं फार गरजेचं आहे. आणि त्याविषयी निगेटिव्हिटी पसरवत असताना म्हणजे मी गेल्या काही दिवसापूर्वी म्हणलं होतं की विरोधी पक्ष हे निगेटिव्ह नेरेटिव्ह पसरवण्याचे एक सेटर आहेत आणि हे आपल्याला न करता आपल्याला पॉझिटिव्ह पुढे जायचं आहे. हे प्रामुख्यानं आजच्या या कार्यशाळेतला उद्देश असेल आणि त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल आणि एकंदरीतच नियोजनबद्ध निवडणूक लढवावी ही कशी असावी. काही नवखे उमेदवार देखील या ठिकाणी आहेत आणि यासाठी ही कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि मला ज्या पद्धतीनं या ठिकाणी महायुती अस्तित्वात आलेली आहे त्या पद्धतीने मला खात्री आहे की कोल्हापूर महानगरपालिकेवर या महायुतीचा या ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली विजय निश्चित. राजकारणातला किंग मेकर, सत्तेच्या सारी पटलावरील वोट कटर, बाजी पलटवणारा गेम चेंजर. पण अखेर या महापालिकेत कोण ठरणार धुरंधर? पहा फक्त लाईव्ह मराठीवर.